थोडासा कॉमेडीचा पण आहे. सो गाईज, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगायची विसरले मी. कसं लावू मी आता? आरसा तर माझा इथे आहे ना. Oh my God! दुसऱ्यांची नकल करताना हे असंच होतं. देव आपल्याला शिक्षा देतो. मी बांगड्या घ्यायला जाते आणि मी बघते वगैरे बांगड्या आणि मला आवडत. सांगा राया सांगा मी कशी दिसते. सो गाईज, हा ब्लाऊज आहे माझ्या मम्मीचा. तर मला आता तर असं फुल दाखवता येणार नाहीये, तर मी बेडवर चढते आणि तुम्हाला दाखवते. हाय गाईज, कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज, आजचा व्लॉग थोडासा इंटरेस्टिंग होणार आहे. आणि काय इंटरेस्टिंग होणार आहे? कारण की आजचा व्लॉग थोडासा मुश्किल पण आहे आणि थोडासा कॉमेडीचा पण आहे. तर हा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि शेवटी तुम्हाला कळेल की हा व्लॉग कशा संदर्भात होता. तर चला, पहिल्यांदा मी करणार आहे मेकअप, जो की मी तुमच्या समोर कधीच करत नाही. तर आज मी तुमच्या समोर मेकअप करणार आहे की मी किती सारा मेकअप करते आणि मी काय काय लावते चेहऱ्याला. तर शेवटपर्यंत बघा गाईज, आजचा व्लॉग थोडासा इंटरेस्टिंग होणार आहे आणि मला सपोर्ट करा. तर चला, मेकअप करताना भेटूया. मी पहिल्यांदा लावणार आहे प्रायमर. माझ्याकडे इनसाइडचं हे प्रायमर आहे, खूप छान आहे. हे पूर्ण बॉटल संपली आता माझ्याकडची. आणि हे पण छान आहे, हे पण छान आहे. आणि मेबलिनचं प्रायमर हे खूप छान आहे, माझं संपलं आहे. सो मी आता नाही घेतलेलं रिसेंटली, तर मी आता हे प्रायमर लावणार आहे. तर चला लावूया. सो गाईज, मी आता लावणार आहे इनसाइडचं कलर करेक्टर. आणि हे कन्सिलर आहे, करेक्टर आहे आणि काउंटर आहे. हे पूर्ण मिक्स आहे. आणि मी कोणत्याही ब्रँडचं प्रमोशन नाही करते इथे, बट हे खूप छान आहे प्रोडक्ट. तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला याचा रिझल्ट खूप छान मिळेल. मला पर्सनली याचा रिझल्ट खूप छान मिळाला आहे. सो हे खूप छान आहे. आणि मोस्ट ऑफ मी गाईज फिंगरचाच यूज करते, कारण की त्याने खूप छान ब्लेंड होतं. तर तुम्ही पण तसंच करा. तर गाईज, कन्सिलर लावून झालेला आहे आणि आत्ता जो मी शेड लावला तो माझ्या फेसच्या अकॉर्डिंग आहे आणि माझ्या फेसला सूट होतो आहे. तर तो मी शेड लावलेला आहे. आणि आत्ता मी जो शेड लावणार आहे तो थोडासा फेअर शेडमध्ये येतो आणि खूप छान आहे, स्विस ब्युटीचा. तर आता मी लावणार आहे मेबलिनचं फाउंडेशन फिटमीचं. माझ्याकडे स्विस ब्युटीचं पण आहे, पण आज मी हे ट्राय करणार आहे. आणि तर चला लावूया. तुम्हाला असं वाटतं की मी खूप सारं फाउंडेशन लावते, तर नाही, मी खूप थोडंसं फाउंडेशन लावते. फाउंडेशन हे थोडंसंच लावायचं असतं ॲक्च्युली. थोडंसं याला शेक करायचं. आणि आता तुम्ही बघू शकता मी किती घेते आहे. तर गाईज, फाउंडेशन मी कायम क्रीमसारखंच लावते. जसं की आपण मॉइश्चरायझर लावतो तसंच मी फाउंडेशन लावते. आणि मी फिंगरनंच ब्लेंड करते, कारण की मला ते फार इझी वाटतं. कारण की मी क्रीमसारखं थोडंसंच लावत असते. सो मी डायरेक्टली असं ब्लेंड करते. आणि फाउंडेशन हे तुमच्या स्किन टोननुसार, तुमच्या स्किनच्या शेड्सनुसार असेल ना, तर ते खूप छान बसतं तुमच्या फेसवर. तर कायम तुमच्या स्किनला जसं सूट होईल तसंच फाउंडेशन घ्या. कोणी तुम्हाला सांगत असेल व्हिडिओमध्ये की हे फाउंडेशन घ्या, ते फाउंडेशन घ्या, पण हे मेबलिनचं फिटमीचं फाउंडेशन खूप छान आहे. त्यामध्ये तुमचा जो शेड असेल तोच शेड तुम्ही घ्या, तुम्हाला सूट करेल. सो गाईज, फायनली फाउंडेशन लावून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता फेस किती छान दिसतंय. तर आता मी लावणार आहे सगळ्यात माझं फेवरेट जो पार्ट आहे मेकअपमधला, आणि मी बाहेर जाताना तो खूप जास्त यूज करते. तो आहे पावडर, ज्याला तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर किंवा ट्रान्सपरंट पावडर पण म्हणू शकता. तर आज मी लावणार आहे कॉम्पॅक्ट पावडर, जे की मेबलिनची आहे आणि ही खूप छान आहे. आज मी ट्रान्सपरंट पावडर नाही लावणार आहे, जे की मला खूप आवडते, बनाना पावडर. मी बाहेर जाताना हीच खूप जास्त यूज करते. तर चला आज ही लावूया आपण. माझा सगळ्यात जास्त फेवरेट पार्ट. कधी पण पावडर लावताना तुम्ही घेतल्यानंतर कायम असं करा आणि देन लावा. तर चला आता लावूया आपण आय शॅडो, जो की माझा फेवरेट पार्ट आहे. सो गाईज, माझा आय शॅडो लावून झालेला आहे आणि ते खूप छान दिसत आहे. तुम्ही बघू शकता, खूप नॅचरल दिसते. तर चला आता आपण ॲब्रो फिल करूया, कारण की माझे ॲब्रो खूप थिन आहेत. मला असं खूप वाटतं की माझे ॲब्रोज ठीक असावेत, पण ते नाही आहेत आणि मेकअप केल्यानंतर ते खूप जास्तच थिन दिसतात. असं वाटतं की मला आयब्रोजच नाहीये. तर चला फिल करूया त्याला. सो गाईज, माझे आयब्रो फिल करून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत. तर याच्यावरती मी लावणार आहे मस्कारा ॲब्रोजवरती, आणि तो खूप छान दिसतो. सी, तुम्हाला असं कॅमेरामध्ये दिसत नसेल, पण ते फेसला असं मिररमध्ये खूप छान दिसते. आणि तुम्ही पण असं ट्राय करा, मस्कारा लावत जावा, खूप छान दिसतो. तर चला आता मी लावणार आहे ब्लशर.
खूप लेट झाला आहे, मी आता पटपट करते, नाहीतर व्हिडिओ खूप जास्त मोठा होऊन जाईल. आणि आयुष्य हे मुश्किलमध्ये असलं तरी ब्लश लावायला विसरू नका, कारण की ब्लश हा खूप छान दिसतो चेहऱ्यावर. तर चला मी लावते ब्लश. तर फायनली ब्लशर पण लावून झालेला आहे आणि मी खूप पटपट लावत आहे. आणि आता लावायचं राहिलं आहे मला हायलायटर. तर हा शेड आहे कॉस्मिक पॉवर आणि हा शेड मला पहिल्यांदा नव्हता आवडलेला, बट इट्स ओके. तर मी हा शेड कसा यूज करते दाखवते तुम्हाला. चमकते गाईज. तर मी इथे यूज करते आणि इथे पण लावते, जास्त नाही, थोडासा लावते. तर गाईज हायलायटर लावून झालेला आहे आणि आता राहिलेला आहे काजळ, जे की मी व्हाईट कलरचं लावणार आहे. कसं लावू मी आता? आरसा तर माझं इथे आहे ना, लावते. सी गाईज, लुक चेंज. तर आता दुसऱ्या साईडला लावते, वेट. सो गाईज दोन्ही साईडला काजळ लावून झालेलं आहे आणि मला हे काजळ खूप आवडतं, व्हाईट कलर. मी पहिली लावत नव्हते, पण मी कोणाच तरी पाहिलं होतं आणि आय थिंक मृणाल पांचालचं मी पाहिलं होतं आणि तिचं खूप छान दिसत होतं तिच्या आईजला. सो मी ट्राय केलं आणि ते मला पण खूप छान दिसते. तर आता लावायचं राहिलं आहे. काय राहिलं लावायचं तुम्ही जरा सांगू शकाल का? तर माझा फेस बघितल्यानंतर मला असं वाटतंय की मस्कारा आणि आयलायनर लावायचं राहिले. तर आयलायनर तर मी तुमच्यासमोर नाही लावू शकत आहे, कारण की माझ्यासमोर मिरर नाही आहे. तर मी इथे आरशात बघून लावते पटकीनं आणि येते. सो गाईज तुम्ही बघू शकता की मी आयलायनर लावलेलं आहे आणि ते कसं दिसतंय. तर चला गाईज मी दुसऱ्या साईडचं लावते आणि मग दाखवते तुम्हाला, आणि ते खूप छान दिसते. सो गाईज दोन्ही साईडचं फायनली आयलायनर लावून झालेलं आहे. तर चला आता मी मस्कारा लावते आणि साडी घालते. आणि साडी घालताना किती मुश्किल होते हे तुम्ही बघू शकाल. आता फायनली मेकअप झालेला आहे. तर चला मेकअपमधला एक इम्पॉर्टंट पार्ट राहिलेला आहे मस्कारा, तो लावते आणि मग चालू करते. मला मस्कारा फार आवडतो. कधी कधी मला हसायला येतं, कारण की मस्कारा लावताना खूप मुलींची तोंड अशी होत असतात. Oh my God! दुसऱ्यांची नकल करताना हे असंच होतं. देव आपल्याला शिक्षा देतो, त्यामुळे दुसऱ्यांची नकल नसते करायची. आय एम सॉरी. पण मी करणार नकल, कारण की त्या तसंच करत असतात. नाही भाई, मी असं नाही करते. मी खूप छान आणि एकदम मजेमध्ये मस्कारा लावत असते, जसे की हे बघा. सो चला मस्कारा लावते आणि भेटते तुम्हाला. खूप जास्त मी बडबड केलेली आहे. सो गाईज माझा फायनली मस्कारा लावून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय. ओ माय गॉड, सिरियसली. त्यामुळेच मला व्हाईट काजळ खूप आवडतं आणि ते खूप छान दिसतं बघा. तर चला फायनली सगळा मेकअप झालेला आहे आणि आता आहे वेळ साडी घालायची. आता इथून स्टार्ट होते माझी खरी मेहनत. तर चला, मी घाबरत नाही, करूया मेहनत. सो गाईज सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगायची विसरले मी, ती की मी आता लिपस्टिक नाही लावलेली. आणि तुम्ही म्हणाल की ही तर बोलते हिचा सगळा मेकअप झालेला आहे आणि हिने लिपस्टिक नाही लावलेली. तर याच्या मागचं एक कारण आहे. सगळा मेकअप झाल्यानंतर, साडी वगैरे घातल्यानंतर, जेव्हा मला फायनल शूट करायचं असतं, जेव्हा मला फायनल व्हिडिओ काढायचा असतो, तेव्हा मी लिपस्टिक लावते. कारण की मला पर्सनली असं वाटतं की लिप्सवर लिपस्टिक जास्त वेळ नाही राहिली पाहिजे. सो मी ती जास्त वेळ नाही ठेवत आणि मी माझ्या लिप्सला खूप जपते. सो माझं स्वतःचं कारण असं आहे हे की मी सगळं झाल्यानंतर लिपस्टिक लावते आणि मी तुमच्या समोरच लिपस्टिक लावणार आहे आणि मी किती कमी लिपस्टिक लावते हे पण तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आता फायनली साडी घालते आणि मग येते. सो गाईज हा ब्लाऊज आहे माझ्या मम्मीचा आणि तुम्ही बघू शकता इथे किती लूज आहे हा. सी, तर आता याला मी फिटिंग नाही करणार आहे, मी अशीच घालणार आहे ही साडी, कारण की माझ्याकडे आता वेळ नाही आहे. आणि तुम्हाला लोकांना वाटत असेल की ही पटापट येते व्हिडिओ काढायला, तर आता हे साडी घालणं किती मुश्किल आहे बघा. आता मला इथे हे फिट करावं लागेल व्यवस्थित. माझी मीच साडी घालते, माझी साडी घालायला कोणी येत नाही.
ही साडी इतकी आणि इतकी सिल्की आहे. मला नाही माहिती हे कोणती साडी आहे, पैठणी आहे का कांजीवरम आहे का बनारसी आहे, बट मला याचा पदर फिट करता येत नाही आहे. बट मी करणार आहे. तर साडी घालताना अशा खूप सारी मुश्किली असतात गाईज. तुम्हाला माहीत नसतं, तुम्हाला असं वाटतं हां घेतली साडी आणि घातली, आणि याचा पदर बघा एवढा मोठा राहिलेला आहे खाली. सो मला साडी घालायला 1 तास जातो आणि त्याच्यानंतर माझे व्हिडिओज तुमच्यासमोर येतात. सोपं नाही आहे. तर चला आता हे पिन करते मी कशी तरी. येते. तर मला पहिल्यांदा इथे पिन लावावी लागेल आणि मग त्याच्यानंतर हे फोल्ड करून याच्या पिना कराव्या लागते असं मला वाटते. सो मी ट्राय करते. सो मला ही साडी घालायला किती वेळ लागणार आहे मला माहीत नाही आहे, आणि माझा हा दिवस यातच जाणार आहे असं वाटते मला. सो अजून खूप काम आहे. अजून मला लिपस्टिक लावायचे, कानातलं घालायचे, गळ्यातलं घालायचे, बांगड्या घालायच्यात, आणि मग त्याच्यानंतर मला व्हिडिओ काढायचे गाईज. कधी काढणार मी आणि कधी तुमच्या समोर येणार व्हिडिओ घेऊन. कोणीतरी मला शिकवा साडी घालायला. मला साडी घालायला येते, पण अशा ज्या साडी असतात ना, ज्या पैठणी, बनारसी, कांजीवरम, त्या नाहीत येत ना. आवडतात अशा साड्या ज्या खूप सिल्की असतात, ज्या अशा बसत पण नाहीत, खाली डायरेक्ट पडतात. आणि हा मम्मीचा ब्लाऊज आहे. सो बघू शकता असा 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 वगळतोय खाली, असा वगळतोय खाली. खूप साऱ्या मुश्किल असतात. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते मी खूप छान, कारण की मी तशी हँडल करते साडी ती, आणि खूप छान मेंटेन करून व्हिडिओ काढते. सो हर चीज़ के पीछे कुछ ना कुछ होता है गाइस, हमेशा याद रखना. असे पण व्हिडिओ काढू शकते. सांगा सांगा मी कशी दिसते, सांगा सांगा मी कशी दिसते, आता सांगा आता बोला, आणि मी खूप छान दिसते. खूप काम आहे. तर चला साडी घालते. साडी घालायला मला कोणी येणार नाहीये. एकटा जीव सदा सुखी, हमेशा याद रखना. तो चला अति उमेद. तर गाईज फायनली मी साडी घातलेली आहे आणि पदर इतका चांगला नाही आलेला, बट इट्स ओके. तर चला आता मी घालणार आहे बांगड्या, जो की माझा फेवरेट पार्ट आहे, आणि माझ्याकडे बांगड्यांचं इतकं जास्त कलेक्शन नाही आहे. मी बांगड्या घ्यायला जाते आणि मी बघते वगैरे बांगड्या, आणि मला आवडत नाहीत आणि मी परत तशीच येते. सो माझी सगळ्यात फेवरेट ही बांगडी आहे. सो गाईज मी ही नथ घालणार आहे आणि ही माझी खूप फेवरेट आहे. तर चला नथ घालूया. आणि आता घालणार आहे मी गळ्यातलं. टाडा! खूप नाजूक आहे. तर आणि हा सेट आहे. तर गाईज ही आहे टिकली, आणि आता मी हिला कट करणार आहे आणि त्याचा मी चंद्रकोर करणार आहे. आणि जितकं तुम्हाला वाटतं तितकं व्हिडिओज बनवणं सोपं नसतं. आणि जे लोक म्हणतात ना हिला काही काम आहे, ही फक्त व्हिडिओज बनवते, तर तसं नाही. खूप सारा तामझाम असतो. व्हिडिओ बनवणं सोपं नसतं. आणि ही बघा माझी चंद्रकोर तयार झालेली आहे. मी तुम्हाला लावून दाखवते. आणि गाईज केस बांधणं हा टास्क असतो माझ्यासाठी सगळ्यात मोठा, कारण की माझे केस खूप लॉंग आहेत आणि हेअरस्टाईल इझिली होत नाहीत कोणत्या. तर मी मोस्ट ऑफ अशाच बांधते. तर चला मी केसांना बांधून येते आणि फायनल लुक दाखवते तुम्हाला. सो गाईज मी रेडी झालेली आहे आणि माझा हा साडीवरचा लुक आहे, जो की मी फक्त तुम्हाला थोडाच दाखवत असते, पण आज मी तुम्हाला दाखवलं आहे की मी कशी तयार होते आणि मला किती कष्ट लागतात तयार व्हायला. आणि साडी घालणं खूप मुश्किल आहे. तुम्हाला लोकांना वाटतं की साडी खूप इझी आहे घालणं, बट खूप मुश्किल आहे. तर आता फक्त माझं लावायचं आहे राहिला आहे लिपस्टिक, आणि मी जसं सांगितलं होतं की मी तुमच्या समोरच लिपस्टिक लावेन. तर चला मी लावणार आहे लिपस्टिक, आणि ही आहे लॅक्मेची, आणि याचा शेड आहे रेड रिवायवल, आणि हा शेड खूप छान आहे. तुम्ही जास्त लावल्यानंतर तो खूप जास्त डार्क दिसतो. सो मी खूप कमी लावणार आहे, आणि असं पण मी खूप कमी लिपस्टिक लावते. तर चला पहिल्यांदा शेक वेल बिफोर,
आता मी किती लावणार आहे बघा तुम्ही. आणि हो, मी लिपस्टिक अशी डायरेक्टली नाही लावत. मी थोडीशी घेते अगोदर हातावर आणि देन लावते. सो गाईज, लिपस्टिक लावल्यानंतर तुमचा लुक किती चेंज होते बघा. आणि हा शेड खूप छान आहे, मला फार आवडतो. तर फायनली माझा लुक झालेला आहे. आणि तर चला आता आपण व्हिडिओ काढूया. मला आता तर असं फुल दाखवता येणार नाहीये, तर मी बेडवर चढते आणि तुम्हाला दाखवते. आणि झालेला आहे माझा फायनल लुक. तर आता मी काढणार आहे व्हिडिओ. आणि हा पदर खूप छान नाही लागलेला, बट ठीक आहे. हे गाईज, तर फायनली मी रेडी झालेले आहे. आणि आता मला खूप सारे शॉर्ट व्हिडिओज बनवायचे आहेत. आणि काही व्हिडिओज अशा आहेत की जे की इम्पॉर्टंट आहेत, प्रमोशन कोलॅबचे व्हिडिओज. आणि तर चला, आता तुम्हाला असं वाटत असेल की ही व्हिडिओजमध्ये खूप छान दिसते, तर त्याच्या मागची मेहनत तुम्ही बघू शकता की किती सारी मेहनत करावी लागते. आणि साडी घालणं सोपं नाही आहे. काही लोकांना असं वाटतं की साडी घालणं खूप सोपं आहे, पण ते नाही आहे सोपं. आणि तुम्ही बघू शकता, पिनअप केलेलं आहे मी, तरी पण हे कसं होतं आहे. आणि जर हे माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला दिसलं तर तुम्ही लोकच मला म्हणाल की यार, हिला तर साडी घालताच येत नाही आहे, कशी वेंदळ्यासारखी साडी घालते असं म्हणाल. गाईज, मला साडी खूप छान घालावी लागते आणि मला स्वतःला तुमच्यासमोर खूप छान प्रेझेंट करावं लागतं. तुम्हाला असं वाटत असेल की साडी घालणं खूप सोपं आहे, तर असं नाही आहे. त्याच्या पाठीमागची मेहनत तुम्ही बघितली असेल, खूप सारी मेहनत करावी लागते. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथंपर्यंतच ठेवते आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी अतरंगी घेऊन येते. जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल, लाईक, शेअर अँड कमेंट. आणि कायम हसत राहा आणि खुश राहा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. आणि सगळे व्हिडिओ काढून झाल्यानंतरची माझी खूप सारी तयारी असते. मला खूप काढावे लागतात बांगड्या वगैरे, जे की मला बोर होतं. आणि लोकांना असं वाटतं की आमच्याकडे काही काम नाही, आमच्याकडे खूप सारं काम असतं. त्यामुळे असं नका समजू की आम्हाला काहीच काम नाही, खूप सारं काम असतं. दिमाग ओ